रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल, स्वस्थ असाल, निरोगी असाल आणि असेच तुम्ही राहावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आजपासून आपण विचार सागर रहस्य या ग्रंथाविषयी जाणून घेऊ, त्याचा अध्ययन करू, त्याचा अभ्यास करू की काय आहे विचार सागर रहस्य. सर्वप्रथम विचार सागर रहस्य म्हणजे काय? तर अनेक आपण वेदांत शास्त्र पाहिले असतील, तुम्ही वाचले असतील, त्याचा अभ्यास केला असेल. या सगळ्यांचा सार, या सगळ्यांचा सागर, जिथे सिद्धांत आहेत, जिथे विचार आहे, या सगळ्यांचा सागर या म्हणजे हा विचार सागर. मग आता या विचार सागरामध्ये पाहायचं काय? तर यामध्ये पाहायचं असं की अनुबंध काय आहे, मुमुक्षु काय आहे, सच्चिदानंद स्वरूप काय आहे, सच्चिदानंदाचा अर्थ काय आहे, अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, गुरुलक्षण काय, शिष्यलक्षण काय, ब्रह्मज्ञानी पुरुष व्यक्ती कुणास म्हणावे, अहम शब्दाचा अर्थ काय, या सगळ्या गोष्टींविषयी, यापेक्षाही जास्त गोष्टींविषयी आपण या ग्रंथामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हीही ते ऐकावं तर नक्की पाहत चला. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कुणाला या गोष्टी ऐकवायच्या असतील त्यांनाही शेअर करत चला. आज आपण हळूहळू या ग्रंथाविषयी थोडी थोडी माहिती पुढे पुढे घेत राहू. आजसाठी इतकंच. इति श्रीकृष्ण.